उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला आणि मागेही पडला। पण आगामी महापालिका निवडणुकांआधी पुन्हा एकदा या चर्चेची हवा जोरदार वाहतेय, कारण विधानसभेच्या वादळामध्ये ठाकरे ब्रँड धोक्यात आल्याचं चित्र दिसलं। अशात आता खुद्द आदित्य ठाकरेंनी दोन्ही हातांनी टाळी दिली आहे। पण मनसेचं काय, पाहूया या रिपोर्टमधून। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, बाळासाहेबांनंतर ठाकरे ब्रँडचे हे दोन चेहरे। जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दोघांचे पक्ष वेगळे, सध्याच्या भूमिका वेगळ्या, पण एका समान धाग्यानं गेल्या काही दिवसात त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। आणि हा धागा अर्थातच महाराष्ट्र हिताचा, किंबहुना त्या आडून ठाकरे ब्रँडच्याच हिताचा विचार सुरू आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांसोबत येण्याचे संकेत दिले होते। उद्धव ठाकरेंनी आपण सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं, तर तिकडे राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही याबाबत काही बोलू नका असं म्हणत दरवाजे खुल्या मनानं उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता। पण मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीचं हे घोडं काही पुढे सरकताना दिसलं नाही। अशात आदित्य ठाकरे यांनी आता युतीवरून टाळी देण्याचं काम केलंय। बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे, जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिक्रिया येत असतानाच मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया मात्र बुचकळ्यात टाकणाऱ्या आहेत। ठाकरे ब्रँडच्या युतीवर अद्यापही काही शिक्कामोर्तब झालं नसल्याचं ते सांगतायत। कंदील दाखवून कुठे युती होत असते? युती कशी होत असती? इतकी वर्ष भाजपच्या सोबत राहिलेत ते, तेवढं तरी भाजपकडून शिकायला पाहिजे असतं की किती चक्रा मारावं लागतात मातोश्रीवर। मीडियात कुठं कंदील दाखवून अशी युती होत नसते। सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे। ती कृतीच कुठे दिसत नाही, नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात करून उपयोग नाही, कृतीतनं व्यक्त व्हायला पाहिजे। आता प्रस्तावच पाठवायचा नाही आणि रोज जाऊन 9 वाजता भोंगेच वाजवायचे, त्याला आम्ही तरी काय करणार? मला असं वाटतं ठाकरे बँड संपवण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी जोपर्यंत राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत हा ठाकरे बँड संपू शकत नाही। तर मनसे भाजप युतीवरून संजय राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा सकारात्मक भूमिकाच मांडली। कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही। स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्याने नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली। त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी। योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल। आदित्य साहेबांचा सुद्धा एक संकेत दिसला मला टीव्हीमध्ये की हरकत नाही, जर मराठी माणसांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचा असेल मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर आपण एकत्रपणे लढायला काही हरकत नाही, असं त्यांनी सांगितलं। म्हणजे याचा अर्थ लवकरच होईल। एकीकडे ठाकरे ब्रँड एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच तिकडे अधूनमधून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर सदिच्छा भेटी देणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेने यावरून आदित्य ठाकरेंनाच दिवचलंय। आदित्य ठाकरेंनी काय बोललाय? कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत। मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओएसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही, म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य युती सध्या तरी मीडियातल्या चर्चेपुरतीच मर्यादित आहे। दोन्हीकडच्या प्रतिक्रिया सांगतायत की दोन्हीकडून पहिले आपचा खेळ सुरू आहे।
तर विरोधकांच्या प्रतिक्रिया सांगतायत ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थेआधी एक झाले तर तो अर्थातच मोठा राजकीय उलटफेर ठरेल. ठाकरे ब्रँड एकत्र येणं हे मराठी वोट बँकेचं पुनर्मिलन ठरेल. निवडणुकीत याचं भावनिक आवाहन प्रभावी ठरू शकेल. हिंदुत्व आणि मराठी मतांचं एकत्रीकरण करण्याच्या शिंदे आणि भाजपच्या रणनीतीला हा धक्का असेल. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेली आणि मग या एकसंध राहिली तर हे राज्यातल्या विरोधकांचं ताकद वाढवणारं पाऊल ठरेल. युती झाली तर निवडणुकीत भाजपकडेही प्रभावी मुद्दा असेल. दोन्ही ठाकरे बंधूंना जुन्या भूमिकांवरून विभाजनाची संधी भाजपकडे असेल. राजकीय चर्चा या पुन्हा प्रादेशिक मराठी अस्मिता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाभोवती केंद्रित होईल. निवडणुकीचा मूड बदलवणारी ही युती असेल. महाराष्ट्राच्या राजकारणानं आजवर काका आणि पुतण्या यांच्यातला राजकीय संघर्ष अनुभवला. त्याची कडूगोड फळं चाकताना त्या पक्षांना पाहिलंय. राज ठाकरेही याच राजकीय वारशाच्या संघर्षातून वेगळा विचार करून उभं राहिलेलं नेतृत्व. आता दोन भावांच्या मनोमिलनाच्या सुरू असलेल्या प्रयत्नात आदित्य ठाकरेंच्या रूपानं एका पुतण्यानं काकांना महाराष्ट्र हितासाठी अप्रत्यक्षपणे साथ घातली आहे. तेव्हा यावेळी तरी टाळी दोन्ही हातांनी वाजते का की मराठी मनांना वर्षानुवर्ष पडलेलं हे स्वप्न यावेळीही राजकारणाच्या मार्ग बदलत्या वाऱ्यांसोबत दूर फेकलं जातं हे काहीच दिवसात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.